आपल्या सर्वांच्या मनामध्ये एक आवाज असतो आणि तो आपल्याला सांगत असतो आतून, की तुला काही हे जमणार नाही. तू हे बिघडवशील किंवा तू तसं का बोललीस? हे तू बरोबर नाही केलंस. आज आपण हे पाहणार आहोत, की त्या आवाजाशी लढणं योग्य आहे की नाहीये? आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं, की आपलं मन म्हणजे एकच ओळख आहे. पण इंटरनल फॅमिली सिस्टम थेरपीनुसार आपल्या मनाचे वेगवेगळे पार्ट्स असतात. तर तो एक टीका करणारा आवाज म्हणजे तुमचं मूळ स्वरूप नाहीये. तो तुमच्यातलाच एक भाग आहे आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याचं मूळ काम हे तुमचं रक्षण करणं हे होतं. सो दॅट क्रिटिक पार्ट इज द प्रोटेक्टिव्ह पार्ट ऑफ यू. कधीतरी, बहुधा लहानपणी त्या भागाने हे शिकून घेतलं, की जग हे खूप टीका करणारं किंवा असुरक्षित आहे आणि मग त्या भागाने ठरवलं, की जर मीच हिला आधी नावं ठेवली आणि तिला छोटं ठरवलं, तर बाहेरचं जग तिला नाकारणार नाही आणि ती जास्त दुखावली जाणार नाही. तर तुमचा तो आतला आवाज दॅट इज इनर क्रिटिक म्हणजे फक्त एक थकलेला रखवलदार असतो, गार्ड डॉग आहे. आणि ज्याला हे माहीत आहे, की आता युद्ध संपलं आहे. मग याला कसं हाताळायचं? त्याच्याशी लढणं थांबवा. पुढच्या वेळी जेव्हा हा कठोर आवाज डोकं वर काढेल, तेव्हा त्याच्याशी वाद घालू नका. एक श्वास घ्या, त्या आवाजाकडे लक्ष द्या आणि स्वतःच्या त्या भागाला प्रेमाने सांगा, मला तुझा आवाज ऐकू येतोय. आय हिअर यू. मला माहित आहे, की तू मला अपयशातून वाचवण्याचा प्रयत्न करत आहेस, पण आता मी मोठी झाले आहे आणि मी हे सांभाळून घेईन. तुम्ही त्या समीक्षकाला लढाईने नाही, तर प्रेमाने, करुणेने, सेल्फ लव्ह, सेल्फ काइंडनेस त्याने तुम्ही नक्कीच शांत करू शकता. जेव्हा तुम्ही स्वतःशीच लढणं थांबवता, तेव्हा एक मोकळा श्वास घेण्यासाठी खूप जागा निर्माण होते आणि त्या संरक्षकाकडे न चिडता फक्त लक्ष देण्याचा सराव करा. दॅट आय एम हिअर विथ यू. आय हिअर यू. मी तुझ्या सोबत आहे आणि मी तुला ऐकतेय. आपण हे आतलं क्रिटिक म्हणजे इनर क्रिटिक बदलू शकतो. तर नेक्स्ट टाइम जेव्हा पण हा आवाज येईल, त्यावेळी तुम्ही नक्की स्वतःबरोबर बसा आणि त्या आवाजाला सांगा, की आय सी यू, आय हिअर यू अँड आय एम विथ दिस पार्ट ऑफ मी. मी या भागासोबत आहे, जो माझा आतलाच एक भाग आहे आणि माझा प्रोटेक्टर आहे. तर ज्यालाही तुम्हाला वाटेल की मदत होईल त्याला हा शेअर करा आणि तुम्ही याच्यावर नक्की विचार करा, की हे काय आहे आणि नेक्स्ट टाइम बसा त्या भागासोबत. टेक केअर.